नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आत्ताच तुम्ही एक व्हिडिओ पाहिलात. हा व्हिडिओ जो आहे, ज्या वेळेला काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते आणि सांगलीमध्ये पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचं अनावरण जे आहे ते त्यांच्या उपस्थितीमध्ये झालं. त्यानंतर सगळे मंचावर बसलेले असतानाचा हा व्हिडिओ आहे आणि त्यात आपल्याला दिसून येते की कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती हे त्या ठिकाणी उभे असलेले आपल्याला दिसून येतात आणि त्यांच्या हातामध्ये एक शाल दिसते आहे. ती शाल घेऊन ते रांगेमध्ये उभे आहेत किंवा राहुल गांधींपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेसचे काही नेतेसुद्धा तिथे आपल्याला दिसतात. मग नाना पटोले आहेत किंवा बाळासाहेब थोरात आहेत, ही सगळी मंडळी तिथे आहेत. पण शाहू महाराज छत्रपती हे त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत राहुल गांधींपर्यंत पोचण्याचा. आता पूर्ण व्हिडिओ कदाचित तो नसावा, पण त्याच्यामध्ये शाल ही राहुल गांधींना परिधान करण्याचा किंवा त्यांना देण्याचा प्रयत्न कदाचित ते करत असावेत आणि ते काँग्रेसचे खासदार आहेत, त्यामुळे ते तिथे उपस्थित असावेत या राहुल गांधींच्या दौऱ्यादरम्यान. पण या सगळ्या व्हिडिओतून काय लक्षात येतं की शाहू छत्रपती हे आता खासदार काँग्रेसचे असले तरी ते काँग्रेसचे खासदार होण्याच्या आधी हे कोल्हापूरच्या गादीचे वारस आहेत. त्या ठिकाणचे ते छत्रपती म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांचा सन्मान हा वेगळा आहे अर्थातच. त्यामुळे त्यांना तिकीट दिलं की त्यांना उमेदवारी काँग्रेसने दिली म्हणजे उपकार केले नाहीत, तर उलट त्यांची जी काही लोकप्रियता आहे त्याचा फायदा उठवण्याचा काँग्रेसने प्रयत्न केलेला आहे आणि त्यातून ते विजयी झालेले आहेत तिथे. आणि अशा शाहू छत्रपतींना वागणूक कशी मिळते स्टेजवर, तर ते शाल घेऊन इकडे तिकडे फिरताना दिसून येतात. राहुल गांधींपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतायत आणि राहुल गांधींना त्यांनी शाल दिली आहे की नाही माहिती नाही, कदाचित दिली असेल, परिधानही केली असेल, त्यांना दिली, प्रदान केली असेल, त्यांचा सन्मान केला असेल. पण ते करण्यासाठी शाहू छत्रपतींना काय करावं लागते, तर रांगेमध्ये उभं राहावं लागते. त्यांच्या आधी काही लोक काँग्रेसचे काही कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, कदाचित सांगली जिल्ह्यामधलेच काही लोक असतील काँग्रेसचे, जे राहुल गांधींना भेटतायत, त्यांच्याशी संवाद साधतायत, फोटो काढून घेत आहेत. आणि त्याच वेळेला शाहू छत्रपती एका रांगेमध्ये उभे असलेले दिसून येतात, हातात शाल घेतलेली. ही परिस्थिती का आहे यावी? त्यांना तुम्ही उमेदवारी दिली, त्यांना ते खासदार म्हणून निवडून आलेले आहेत, त्यात त्यांचं काहीच योगदान नाही का? मुळामध्ये ते एक छत्रपती आहेत, तो सन्मान तरी राखणं अत्यंत आवश्यक होतं, पण तो काँग्रेसने राखलेला दिसत नाही. मुळातच छत्रपतींना असं रांगेमध्ये उभं राहून राहुल गांधींपर्यंत पोचावं लागणं हेच किती दुर्दैवी आहे आणि हेच किती अपमानजनक आहे. हा जो दौरा होता राहुल गांधींचा, तो दौरा कशासाठी होता, तर पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचं अनावरण हा एक भाग झाला त्याचा. पण त्या दौऱ्यादरम्यान राहुल गांधींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्गातला जो पुतळा कोसळला त्या प्रकरणी भाष्य केलं की हा शिवाजी महाराजांचा अपमान आहे आणि मोदींनी शिवाजी महाराजांची माफी नुसती मागू नये, तर महाराष्ट्रातल्या जनतेची माफी मागावी. मुळातच पुतळा कोसळला हे अत्यंत दुर्दैवी आहे, संतापजनक आहे, कोणालाही राग येण्यासारखं. आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येकालाच त्यातून संताप आलेला आहे की जो काही निष्काळजीपणा, बेफिकिरी दाखवण्यात आली असेल. तो पुतळा, त्यातले जे लोखंडी पार्ट्स आहेत ते काय गंजलेले होते किंवा तो हवेच्या झोतामुळे कोसळलेला आहे, ते कारण नेमकं आपल्याला समोर येईलच. पण तो कोणी जाणीवपूर्वक पाडलेला नाही आहे किंवा मुद्दामून कोणी पाडलेला दिसत नाही, किंवा भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी किंवा महायुतीतल्या लोकांनी तो पाडलेला आहे हे काय म्हणता येणार नाही आपल्याला, आणि कोणी असं करणार नाही.
पण त्यांचा अपमान झालेला आहे किंवा त्या ठिकाणी संतापजनक ही घटना घडलेली आहे हे मान्य आहे आणि त्यासाठी नरेंद्र मोदींनी माफी मागितली. पण त्यावेळेला राहुल गांधी असं म्हणत होते की महाराष्ट्राच्या जनतेसमोर नरेंद्र मोदींनी माफी मागायला पाहिजे, शिवाजी महाराजांची माफी मागून चालणार नाही. मग आता या शाहू छत्रपतींची कोण माफी मागणार आहे? कोणी मागायची माफी? पुतळा जो कोसळला त्याच्यात अनेक घटक त्याला कारणीभूत आहेत, असू शकतील. जे कलाकार आहेत, जे शिल्पकार आहेत, ज्यांनी पुतळा बनवला त्यांचं नेमकं काय चुकलेलं आहे, त्यांचा काय दोष आहे, जे कोण सल्लागार आहेत, बांधकाम सल्लागार, त्यांचं काय चूक आहे, या सगळ्या गोष्टी समोर येणार आहेत. पण एखाद्या कुठल्या पक्षाने किंवा एखाद्या कोणत्या व्यक्तीने तो पाडलाय हे काही समोर येणार नाही आणि असं कोणी केलेलंही नसेल. पण इथे काय दिसून येतं? शाहू महाराज जे ते मागे मागे फिरतायत राहुल गांधींच्या. राहुल गांधी बसतायत तिथे त्यांना बाजूला बसवण्याचा प्रयत्न नाना पटोले करतात, तेवढ्यात राहुल गांधी उठतात आणि निघून जातात. पुन्हा शाहू छत्रपती त्यांच्या मागे मागे चालताना दिसून येतात, हातात शाल घेऊन. ही अवस्था कोणामुळे आलेली आहे? काँग्रेसमुळेच आलेली आहे ना. मग हा त्यांचा अपमान नाहीये. ते तर शिवरायांचे वंशज मानले जातात, कोल्हापूरच्या गादीचे वारस आहेत ते. त्यांचे पुत्र संभाजीराजे हे सुद्धा एक खासदार होते यापूर्वी. मग त्यांच्या घराण्याला कशा पद्धतीची वागणूक दिली जाते? आणि हे तर समोर दिसतंय कोण अपमान करते आणि अपमानजनकच आहे. त्या संदर्भात कोण माफी मागणार आहे? कोण त्यासाठी त्यांच्यासमोर नतमस्तक होणार आहे? हा व्हिडिओ जेव्हा आपण पाहतो तेव्हा लोकांनाही निश्चितपणे राग येतो आणि हे समोर उदाहरण दिसतंय आपल्याला. हे कोणी तोंडी बोललेलं नाहीये किंवा कुठून ऐकीव माहिती नाहीये, समोर आपल्याला दिसतंय. मग हा अपमान नाहीये का? मी प्रत्येकाने, ठीक आहे, काँग्रेसमधले अनेक नेते जे आहेत ते गांधी कुटुंबियांसमोर नतमस्तक होत असतात नेहमी. त्यांच्यासमोर मुजरा केल्याशिवाय, त्यांच्यासमोर झुकल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही किंवा ते करणं हेच त्यांचं नित्य कर्तव्य असतं. गांधी कुटुंबियांसमोर झुकणं, त्यांना मुजरा करणं, त्यांच्यासमोर नतमस्तक होणं, आणि ते केलं नाही तर चालणार नाही. त्याशिवाय आपण त्या ठिकाणी काँग्रेसमध्ये राहूच शकत नाही, अशी भावना आहे त्यांची. पण त्या काँग्रेस नेत्यांचं ठीक आहे. शाहू छत्रपती जे आहेत त्यांचं काय? ते तर छत्रपती आहेत आणि ते छत्रपती आहेत म्हणूनच तुम्ही त्यांना उमेदवारी दिली, जेणेकरून त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा उठवता यावा. तेही हरकत नसते एक वेळ की बाबा एखादी व्यक्ती जी आहे तिची लोकप्रियता काय आहे, त्याचा सन्मान काय आहे समाजामध्ये, हे पाहून त्यांना आपल्या पक्षामध्ये घेतलं जातं, त्यांना एक सन्मानजनक पद दिलं जातं. यात काहीच चुकीचं नसतं. त्या व्यक्तीचा उपयोग करून घेतला तो समाज कल्याणासाठी, समाज हितासाठी, त्यांच्यामार्फत अनेक प्रश्न सोडवता येऊ शकतात. पण काँग्रेसने निव्वळ आपल्या फायद्यासाठीच शाहू महाराजांना आपल्या पक्षात घेतले दिसून येते. या सगळ्या घटनेवरनं उमेदवारी दिली, निवडून आले, आता काय तर रांगेत उभे राहा राहुल गांधींच्या समोर मुजरा करण्यासाठी किंवा राहुल गांधींच्या मागे मागे फिरण्यासाठी. जसे इतर काँग्रेस नेते करतात तेच शाहू महाराजांनी करायला पाहिजे की काय? या संदर्भात काय मत आहे आता काँग्रेसचं? जे वारंवार सांगत होते की नरेंद्र मोदींनी माफी मागितली पाहिजे अवघ्या महाराष्ट्राची, महाराष्ट्र जनतेची, ती त्यांनी मागितलेलीच आहे. अर्थात त्यांनी देशासमोरच माफी मागितली. ते काय केवळ कोल्हापूरच्या जनतेसमोर किंवा सांगलीच्या जनतेसमोर किंवा पालघरच्या जनतेसमोर अशी माफी मागितलेली नाही. मोदी जेव्हा बोलतात याचा अर्थ ते संपूर्ण देशालाच संबोधित करत असतात. तिथे त्या मंचावर स्वतः शरद पवार दिसत आहेत. शरद पवारांत एक काळी म्हणजे मला वाटतं 2016 मध्ये ते म्हणाले होते, त्यावेळेला संभाजीराजे म्हणजे याच शाहू महाराज छत्रपतींचे पुत्र संभाजीराजे यांना खासदारकी देण्यात आली. त्यावेळेला काय म्हणाले होते शरद पवार की पूर्वी म्हणजे इतिहासाच्या काळामध्ये छत्रपती पेशव्यांची नियुक्ती करायची, आता पेशव्यांनी छत्रपतींची नियुक्ती केली. कारण तेव्हा देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी खासदारकी दिली. अशा पद्धतीने एक नरेटिव्ह शरद पवारांनी सेट केलं होतं आणि त्याच्यामुळे एक वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न होता फडणवीसांच्या विरोधात.
अर्थात संभाजीराजांना जी काय खासदारकी मिळाली ती काय फडणवीसांनी सांगितलं म्हणून नुसती मिळत नाही. त्यांनाही शेवटी वर नरेंद्र मोदी, अमित शहा किंवा जे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्याही संवाद साधावाच लागतो. आणि त्यांनी सन्मानपूर्वक संभाजीराजांना खासदारकी दिलेली. पण त्यावेळेला असं नरेटिव्ह सेट केलं. आज काय मग? आज शाहू महाराज छत्रपतींना कशी वागणूक दिलेली आहे याबद्दल शरद पवारांनी बोललं पाहिजे. काय नेमकी वागणूक केली आहे मग? आता ही पेशवाईसारखी वागणूक आहे छत्रपतींना दिली की कशी वागणूक आहे? राहुल गांधी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलतात, त्यांची महती सांगण्याचा प्रयत्न करतात. काँग्रेसने कधी छत्रपती शिवरायांची महती सांगायला सुरुवात केली? काँग्रेसचा तर शिवाजी महाराजांचे संबंधही नाही. इतर पक्ष जसं भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, यांच्या माध्यमातून जसं छत्रपती शिवरायांचा जय जयकार वारंवार केला जातो, शिवजयंती साजरी केली जाते, काँग्रेसने कधी साजरी केलेली. पण तरी पुतळा कोसळण्याचं राजकारण करायला अचानक त्यांना शिवाजी महाराज आठवले. तेही ठीक आहे राजकारणासाठी. पण आता काय? शाहू महाराज छत्रपतींशी तुमचं वर्तन कसं होतं? त्यांनी रांगेत उभं राहावं, शाल घालण्यासाठी मागे मागे फिरावं अशी अपेक्षा आहे की काय? याच अपेक्षेतून त्यांच्याशी अशी वागणूक देण्यात आली की काय त्यांना? एकही नेता त्यावेळेला असं बोलत नाहीये. त्यांना खरं तर पहिल्यांदा उभं करून त्यांच्यासोबत एखादं छायाचित्र काढणं, त्यांच्याकडून राहुल गांधींचा सत्कार करून घेणं हे आवश्यक होतं. पण ते न करता शाहू महाराज छत्रपती हे मागे मागे फिरताना दिसतात. हे राहुल गांधी मोठे आहेत छत्रपतींपेक्षा असंच दाखवण्याचा प्रयत्न आहे की काय? मी गांधी कुटुंबियांसमोर देशातले छत्रपती असो ना तर आणखी कोणी असो, हे सगळे छोटे आहेत, दुय्यम आहेत, हेच याच्यातून दाखवण्याचा प्रयत्न आहे. काय म्हणणार याच्याबद्दल? सर्वसामान्य माणसाची भावना जी आहे ती संतापाचीच आहे. कारण हे समोर उदाहरण दिसतंय आपल्याला. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.